प्रेमा प्रकाश म्हात्रे, नगरसेविका प्रमिला मुकेश म्हात्रे, पाटील प्रमिला, अरे ते उलट होतं, प्रमिला मुकेश पाटील, नगरसेविका शैलेजा लालचंद भोईर आणि त्याचबरोबर सरपंच लालचंद भोईर, सुनील भोईर, गुरुनाथ जाधव आणि असंख्य पदाधिकारी आज ग्रामीणमधून, कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेमध्ये सामील झालेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. ही सगळी यादी आहे आणि सर्व पदाधिकारी, सरपंच आणि सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. खरं म्हणजे ते स्वगृही आलेले आहे आणि त्यांनाही तिकडे करमत नव्हतं आणि मलाही त्यांच्या वाचून करमत नव्हतं. त्यामुळे आज त्यांनी शिवसेनेमध्ये स्वगृही प्रवेश घेतला आहे. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जे काही आमचं एक कौटुंबिक नातं पदाधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त एक कौटुंबिक पारिवारिक नातं जे होतं ते खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येकजण जपत होता आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये ते सर्व पदाधिकारी काम करतायत. आज मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. वारकरी संप्रदायाचे देखील पदाधिकारी इकडे आले आणि वारकरी संप्रदाय देखील मोठ्या प्रमाणावर कल्याण ग्रामीणमध्ये आहे. मला वाटतं हा एक चांगला निर्णय त्यांनी घेतला आणि मी त्यांचं अभिनंदन करतो, मी त्यांचं स्वागत करतो. गोपाल लांडगे आमचे पदाधिकारीकडे आहेत, त्यांचे देखील त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली काम करत असतात लोक. खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना जे काही निर्णय स्थितीमध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधतायत. पदाधिकारी स्वगृही परतले याचा आनंद असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय. देवेंद्रजींनी आम्ही टीम म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि म्हणूनच विकासाला प्राधान्य देणारी महायुती आणि आमचा अजेंडा एवढाच आहे की या राज्याचा विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना जे काही त्यांच्या जीवनमान उंचावणं, त्यांना शासनाच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, हे सगळं आमचं उद्देश आणि अजेंडा आहे. त्यामुळे आमचा अजेंडा दुसरा काही नाही आहे, फक्त या महाराष्ट्राचा विकास करणं, कल्याणकारी राज्य करणं. आणि म्हणूनच हे सर्व मंडळी, हे सर्व पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये एका विश्वासाने आलेले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण भागाचा विकास ज्या पद्धतीने झालेला आहे आणि यापुढे देखील अनेक ज्या काही कामं असतील, तिथले प्रश्न असतील सोडवण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा मी त्यांना एवढंच सांगतो की शिवसेना आपण बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीचे साहेबांचे विचार पुढे नेतोय आणि एक कल्याणकारी राज्य, लोकाभिमुख राज्य निर्माण करण्याचं आपलं जे काही स्वप्न अजेंडा आहे त्याला अधिक वेगाने आपण पुढे नेण्याचं काम करतो. हे सर्व लोकांच्या प्रवेशामुळे कल्याण ग्रामीणमध्ये, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आणखी मजबूत होईल, शिवसेना आणखी बळकट होईल. त्यामुळे त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही विकासासाठी, याचा शब्द या ठिकाणी देतो. आणि मी आपल्याला माहीत आहे की एकदा शब्द दिला की शब्द माझा खरा करतो, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून जो विश्वास या सर्वांनी दाखवला आहे तो विश्वास शिवसेना सार्थ करेल. धन्यवाद. सर, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची देखील निवडणूक असणार आहे. तशा प्रकारे याच्यामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा फायदा शिवसेनेला होणार आहे, कारण संघटन कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मजबूत होत चाललेलं आहे. हा, यांच्यामुळे मी सांगितलं ना की आणखी शिवसेना मजबूत आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी मजबूत होईल, आणखी बळकट होईल आणि या सर्व लोकांच्या येण्यामुळे या भागातला विकासही होईल.
आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकसभा जिंकली आहे, विधानसभा जिंकली आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकेल आणि प्रचंड असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळेल. मागील अनेक दिवसांपासून देशच्या निवडणुकीची चर्चा होती. काल संध्याकाळपर्यंत ठाकरे बंधू पुढे जाणार असं म्हणत होते, मात्र आज सकाळी त्यांच्या हाती भोपळा मिळालेला आहे. काय सांगाल, महायुतीचं जे पॅनल आहे त्यांना जास्त जागा मिळालेला आहे, देश म्हणाले का? खरं म्हणजे पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवतं, जनता ठरवत असतो. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं, जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकांना विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी राज्य पाहिजे आणि लोकांना काम करणारे लोक पाहिजे. आणि सर्व लोक आमचे काम करणारे आहेत. आणि म्हणूनच महायुतीच्या काळामध्ये जे पूर्वीचं महाविकास आघाडी सरकारमध्ये जे स्थगिती सरकार म्हणून त्याचं नाव घेत होते लोक, त्या ठिकाणी सगळ्या स्थगित्या, सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार, एक समृद्धी राज्याला आणणारं समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामध्ये सुरू आहे. इथं बॅलेटवर झाली, आता इथं काय म्हणणार? जिथे ईव्हीएम वर शंका घेतात, जेव्हा ते लोकसभा जिंकतात, इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगला असतो. आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब, मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं. आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या? त्या तर बॅलेट पेपरवर होत्या. आता काय म्हणणार? बॅलेट पेपरवर काय आरोप करणार? त्यामुळे शेवटी हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे. बिलकुल यामध्ये महायुतीने जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती विधानसभेत आम्हाला दिली. 232 आमच्या लाडक्या बहिणींनी एवढा मजबूत त्यांना खऱ्या अर्थाने की जे काही त्यांनी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहिणींनी 232चा मजबूत जोडा दाखवला. कारण 232 आमदार आले. आतापर्यंत कधी 232 आमदार महाराष्ट्रात आले नव्हते. त्यामुळे विकासाला महत्व प्राधान्य दिलेलं आहे, कामाची पोचपावती दिलेली आहे आणि यापुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील जनता कामाची पोचपावती देईल आणि विजय मिळेल. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये ताकद ठाकरे बंधूंची वाढेल असं म्हटलं जात होतं, मात्र पहिलीच निवडणूक याला पराभवाला सामोरं जावं लागलंय ठाकरे बंधूंना. त्यामुळे मुंबई महापालिकेत देखील अशा प्रकारे चित्र असण्याची शक्यता आहे. माहिती म्हणून ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते. हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात आहे. आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा शेवटी जनता ही सर्वात महत्वाची आहे आणि जनता ठरवत असते. आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालंय. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने निर्णय घेतला आहे, जनतेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही 80 जागा लढून 60 जागा जिंकलो. हा इतिहास आहे. आणि म्हणूनच काही लोक म्हणत होते एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, तर आमचे 60 आमदार निवडून आले. त्यामुळे येणाऱ्या महापालिका संस्था निवडणुका देखील महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल हे आपण निवडणुकांमध्ये जनता दाखवून देईल. धन्यवाद. अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे, वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री स्वतः मी देखील स्वतः अनेक ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आणि त्याबरोबर जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत. आणि शेवटी महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहिलेलं आहे. मला आठवतं की 2.5 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जवळपास नुकसान भरपाई आणि विविध योजना, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विम्याची योजना असेल, 45,000 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला.